नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4थी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 6 आनंदी आनंद गडे बालकवींच्या या कवितेचा भावार्थ समजून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा। तर पाहूया इयत्ता 4थी मराठी विषयातील पाठ क्रमांक 6 आनंदी आनंद गडे बालकवींच्या या कवितेचा भावार्थ। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मराठीच्या पाठ्यपुस्तकात पान नंबर 26 वरती अशी एक कविता दिलेली आहे। ही कविता आहे बालकवी यांची। आनंदी आनंद गडे या कवितेचे कवी आहेत बालकवी। बालकवी यांचे पूर्ण नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे असे होते। त्यांचा जन्म 13 ऑगस्ट 1890 रोजी नाशिक जिल्ह्यात झाला। निसर्ग सौंदर्य, आनंद, प्रेम आणि ग्रामीण जीवन यांचे सुंदर चित्रण त्यांनी आपल्या कवितांमधून केले आहे। त्यांच्या काव्यातील साधी, मधुर आणि भावपूर्ण भाषा वाचकांना सहज भावते। मराठी साहित्यात ते बालकवी या नावाने प्रसिद्ध असून त्यांच्या कविता आजही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात। विद्यार्थी मित्रांनो, अशा या बालकवींची आनंदी आनंद गडे या कवितेचे प्रथम आपण वाचन करूया। आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे, वरती खाली मोद भरे, वायू संगे मोद भरे, नभात भरला दिशात फिरला, जगात उरला मोद विहरतो चोहीकडे। सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदी ही हसते आहे, खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे, मेघ रंगले चित्त दंगले, गान स्फुरले इकडे तिकडे चोहीकडे। वाहती निर्झर मंदगती, डोलती लतिका वृक्षतती, पक्षी मनोहर कुजितरे, कोणाला गातात बरे, कमल विकसले भ्रमर गुंगले, डोलत वदले इकडे तिकडे चोहीकडे। स्वार्थाच्या बाजारात किती पामरे रडतात, त्यांना मोद कसा मिळतो, सोडून स्वार्थात तो जातो। द्वेष संपला मत्सर गेला, आता उरला इकडे तिकडे चोहीकडे। विद्यार्थी मित्रांनो, बालकवींनी अशी ही सुंदर कविता लिहिलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, मित्रांसोबत खेळताना, पावसात भिजताना, फुलपाखरांच्या मागे धावताना किंवा पक्ष्यांचा गोड आवाज ऐकताना आपल्याला किती आनंद होतो। पण हा आनंद फक्त आपल्यालाच होत नाही। झाडे, फुले, पक्षी, फुलपाखरे, वारा, सूर्यकिरणे आणि संपूर्ण निसर्गही आनंदाने भरून गेलेला असतो। जेव्हा आपण मनातील राग, मत्सर आणि स्वार्थ दूर करून प्रेमाने वागतो, तेव्हा आपल्या जीवनातही आनंद फुलतो। अशाच सर्वत्र पसरलेल्या आनंदाचे सुंदर आणि निसर्गरम्य चित्र आपल्या शब्दात उभे करणारी आनंदी आनंद गडे ही कविता कवी बालकवी यांनी लिहिलेली आहे। चला तर मग कवितेचा भावार्थ आपण समजून घेऊया आणि कवितेचा आस्वाद घेऊया। आनंदी आनंद गडे। आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे, वरती खाली मोद भरे, वायू संगे मोद भरे, नभात भरला दिशात फिरला, जगात उरला मोद विहरतो चोहीकडे। विद्यार्थी मित्रांनो, या कवितेत कवी म्हणतात की संपूर्ण निसर्ग आनंदाने भरून गेला आहे। जिकडे तिकडे आनंदाचे वातावरण पसरले आहे। वर आकाशात, खाली जमिनीवर, झाडांमध्ये, फुलांमध्ये आणि सर्वत्रच
आनंदच आनंद दिसतो आहे. या ओळीतील शब्दार्थ पाहूया. मोद, आनंद, हर्ष. वायू, वारा, अनिल, समीर, वात. नभ, आकाश, गगन, अंबर, आभाळ. पुढील ओळी पाहूया. सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदी ही हसते आहे. खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गा ते गाणे. मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले, इकडे तिकडे चोहीकडे. या ओळीत कवी म्हणतात, सोन्यासारखी चमकणारी सूर्यकिरणे, हसणारी चांदणी, सुंदर संध्याकाळ, रंगीबेरंगी ढग आणि गाणारे पक्षी यांमुळे निसर्ग आणखी सुंदर दिसतो आहे. प्रत्येकाला जणू आनंदाचे नवीन गाणेच सुचले आहे असे कवीला वाटते. या ओळीतील शब्दार्थ पाहूया. कौमुदी, चांदणे, चंद्रिका, ज्योत्स्ना. मेघ, ढग, घन, अभ्र, जलद, नीरद. चित्त, मन, अंतर, अंतःकरण. स्फुरणे, सुचणे. पुढील ओळी पाहूया. वाहती निर्झर मंद गती, डोलती लतिका वृक्षतती. पक्षी मनोहर कुजितरे, कोणाला गातात बरे. कमल विकसले, भ्रमर गुंगले, डोलत वदले, इकडे तिकडे चोहीकडे. कवी या ओळींमध्ये म्हणतात, मंद वारा वाहतो, झाडांच्या फांद्या डोलतात, वेली हलतात, तलावातील कमळे फुलतात आणि त्यांच्या भोवती भुंगे गुणगुणतात. हे सुंदर दृश्य पाहून प्रत्येकाच्या मनात आनंद निर्माण होतो. या ओळीतील शब्दार्थ पाहूया. लतिका, वेल, लता. मनोहर, रमणीय, मोहक, आकर्षक. कुजित, पक्ष्यांची किलबिल. भ्रमर, भुंगा, मिलिंद, मधुकर. स्वार्थाच्या बाजारात किती पामरे रडतात, त्यांना मोद कसा मिळतो, सोडून स्वार्था तो जातो. द्वेष संपला, मत्सर गेला, आता उरला इकडे तिकडे चोहीकडे. शेवटी कवी म्हणतात, स्वार्थ, द्वेष आणि मत्सर सोडल्याशिवाय खरा आनंद मिळत नाही. जेव्हा आपण सर्वांशी प्रेमाने वागतो, एकमेकांना मदत करतो आणि मन स्वच्छ ठेवतो, तेव्हा आपल्या आयुष्यातही आनंद फुलतो. या ओळीतील शब्दार्थ पाहूया. पामर, क्षुल्लक, सामान्य. मत्सर, द्वेष, तिरस्कार. तर विद्यार्थी मित्रांनो, आनंदी आनंद गडे या कवितेतून आनंदी आणि सकारात्मक जीवन जगण्याचा संदेश मिळतो. आपण स्वार्थ, द्वेष आणि मत्सर यांचा त्याग करून सर्वांशी प्रेमाने वागले पाहिजे. निसर्गावर प्रेम करून त्याच्या सौंदर्याचा आस्वाद घेतला पाहिजे, आनंद घेतला पाहिजे. नेहमी आनंदी राहून इतरांनाही आनंद दिला पाहिजे. प्रेम, मैत्री आणि चांगले विचार यांमुळेच जीवन खऱ्या अर्थाने सुखी आणि सुंदर बनते, असा संदेश या कवितेतून बालकवी यांनी आपल्याला दिला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4थी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 6 आनंदी आनंद गडे बालकवी यांच्या या कवितेचा भावार्थ समजून घेतला आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी चॅनलचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा. शिकू मराठी चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी चॅनलचा आनंदी आनंद गडे या कवितेच्या भावार्थाचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.